अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडीले जाल मोहपाश. याचसाठी सांडिले भ्रतार, याचसाठी सांडिले भ्रतार. रतलो या परपुरुषाशी, तुका म्हणे आता गर्भ नये धरू. तुका म्हणे आता गर्भ नये धरू. औषध ते करू फळ नवे. याजसाठी सांडिले भ्रतार, रातलो या परपुरुषाशी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, अत्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ. तोडीले जाळ मोहपाश, याचसाठी सांडिले भ्रतार. रतलो या परपुरुषाशी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग समितीतील विरहिणी प्रकरणातील 10व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगातून भगवत सुखाला, भगवत भक्तीला लाचावली असलेली एक विरहिणी काय जीवनामध्ये लाभ झाला, त्या लाभाचा अनुभव या अभंगातून प्रकट करते. चालू असलेला हा आपला संकल्प श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली. गेल्या विजेला बर का, पुन्हा हा ओघ आहे. आणि त्या निमित्ताने बेळगाव परिसर आणि चंदगड परिसर वारकऱ्यांच्या वतीने की काहीतरी तुकोबारांच्या अभंग संहितेचं चिंतन घडावं, हा 1 वर्षाचा संकल्प आहे. आणि त्या संकल्पातील आता हा सेवेचा योग श्री विठ्ठल मंदिर बस्तवाड यांच्या वाट्याला योगायोगाने आलेला आहे. संकल्पातला हा योग आहे बरं. वार्षिक उत्सवातला कार्यक्रम वेगळा आणि आपण केलेला संकल्प हा परिसरामध्ये गावोगावी हा कीर्तन महोत्सव घडावा असं आपण केलेला संकल्प आहे. त्यातला हा योग अतिशय चांगला योग आहे बरं. का म्हणाल, आज कर्नाटकी बिंदू आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे अनेक सण सांगितलेत त्यातले हा एक सण आहे. या सणाचं वैशिष्ट्य काय, ज्याच्या साह्याने आपण शेतामध्ये धनधान्य पिकवतो, त्या पशुधनाची, त्या पशुधनापैकी बैल, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. संपूर्ण जग हे जगत कशावरती, अन्नावरती बरं का. हे अन्न कुठून येतं, कंपनीतून येत नाही बरं का. शेतामध्ये पिकलं जातं आणि ते शेतामध्ये पिकवण्याकरता
त्या पशुधनापैकी त्या बैलाची सहाय्यता आहे, त्याच्याशिवाय शेत नांगरता येत नाही, त्याच्याशिवाय शेतामध्ये पाळी मारता येत नाही, आणि त्याच्याशिवाय पेरणी करता येत नाही बरं का. आज त्या सहाय्याने शेती केली जाते आणि त्याच्या सहाय्याने शेती केली जाते, म्हणे अन्न धान्य पिकलं जातं, म्हणून आज आपण खाऊन पुष्ट आहोत बरं का. कोणाच्या जीवावरती? बैलाच्या जीवावरती. मग त्याची कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे, शास्त्र सांगतं बरं का. शास्त्र सांगतं, लक्षात ठेवा. एखादा पशु आहे आणि त्या पशुच्या सहाय्याने आपलं जर जीवन जर चालतं तर त्या पशुची कृतज्ञता व्यक्त करावी. ज्यांनी जन्माला घातलं त्याची कृतज्ञता व्यक्त माणसाने करू नये का? म्हणून हा योग आहे, सण आलेला आहे. आजची ही प्रतिपदा जाहीर करताना बेंदूर म्हणून केली नाही बरं का, प्रतिपदा म्हणून जाहीर केली. पण माझ्या मनामध्ये थोडासा काल संशय आला, म्हटला हा बेंदूर आहे, सण आहे, आणि सणाचा काय अडथळा येईल का म्हणून मी फोन केला. त्या मनाचा इकडं तसं काय विशेष नाही बरं का. आमच्या गावामध्ये फार कर्नाटकातलाच आहोत बरं का, आम्ही शिमीवरती आहोत. आज त्या बैलाची पूजा केली जाते, मोठ्या प्रमाणात आमच्या इथे केली जाते, त्याची मिरवणूक काढली जाते. कमीत कमी 2-4 हजार लोक मिरवणुकीला असतात आज, आणि त्यात तरुण असतात, तरुण बरं का. त्या बैलाला काल विश्रांती द्यायची, त्याची सेवा करायची, त्याचे खांदे मळायचे बरं का. हां, काल खांदे मळणं माहीत आहे? खांदा मळणं म्हणतात. खांदे म्हणजे बैलाला खांदा असतो माहीत आहे का? हां, त्याला हळद काय काय लावायचं असते हो, हां, ते लावून तो खांदा मळायचा असतो बरं का काल. अगदी मराठी सांगायचं म्हणजे मॉलिश करायचं, आणि त्याच्या खांद्यावरती जीव दिला जातो ना, जीव नव जूब गाडीचा नांगराचा, हां, तो मळायचा असतो काल, त्याला हळद वगैरे लावून बरं का. काल त्याला विषयानं त्याला काल त्या ज्वारीपासून तयार केलेला एक पदार्थ, त्याला किचडा म्हणतात, किचडा आमच्याकडे, आणि तो खाऊ घालायचा. त्यात काही पदार्थ असतात आणखी बरं का. हां, तो उकडायचा आणि तो खाऊ घालायचा. त्यानंतर हलवी, बरेच डिकमल, काय काय बरेच पदार्थ आहेत, ते सगळे एकत्र करायचे, आणि ते त्याला पाजवायची नळी असते, त्या नळीतून ते पाजवतात बरं का आमच्याकडे. तेल पाजवायचं त्याला, गोड तेल, आणि त्याला आज सकाळी पुन्हा तलावामध्ये पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचं, आंघोळ घालायची अगदी साबण लावून. हां, जशी दिवाळीला आपण करतो तशी त्या बैलाची दिवाळी बरं का. त्याला नेऊन स्वच्छ घासून एकही डाग त्याच्या शरीरावरती त्याचा शेणाचा ठेवायचा ना, पांढरा शुभ्र दिसला पाहिजे बैल, एवढं स्वच्छ ते धुवायचं. अगदी ते काशाने घासून, कात्याचा कासा असतो, हां, ते घासून स्वच्छ करायचं. त्या बैलाची शिंग रंगवायची, त्याला अंगावरती चांगले शिक्के काढायचे, आणि त्याला गावातून आज मिरवणूक काढायची बरं का. मग शेतकऱ्याकडे बैल आहेत, शेतकऱ्याकडे बैल नाही, ज्यांच्याकडे बैल नाही त्याने काय करायची, त्या कुंभाराकडून आज बैल विकत आणायची काल. हां, आमच्या गावात प्रत्येक घरामध्ये आज बैलाची पूजा केली जाते, मातीचे बैल. हां, मी विचारलं आमच्याकडे काय नाही, कर्नाटकातलं बेंदूर. हां, नको ते उद्योग करताना हा बैल, एवढा बैलाचा सण कर्नाटकाचा प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राचा नाही. हां, ते म्हणजे आमच्याकडे ह्याच काहीच करत नाही. मग ज्यांच्याकडे बैल ना, ती चिखलाची बैल ते कुंभार घेऊन येतात, गल्लोगल्ली फिरतात, बैल घ्या बैल बरं का. ती घ्यायची, त्याच्या मोबदल्यात त्याला तांदूळ द्यायचे, आणि त्या बैलाची आपण घरामध्ये आज पूजा करायची.
आणि पूजा करून त्या बैलाला असं ते गव्हाच्या पिठाचा एक पदार्थ केला जातो गोल चकलीसारखा, त्याला खड्डूगळे म्हणतात आमच्याकडे. गोड असतं आणि ते बैलाच्या शिंगात घालायचं बरं का. इकडं काय शब्द आहे? ते घरातल्या बैलाला लहान आणि मोठ्या बैला करतात ते मोठे करायचे शेतकऱ्यांनी बरं का. त्याच्या शिंगामध्ये घालायचे, त्या शिंगाला गोंडी घालायचे. आणि आज पहिला मान पाटलाच्या बैलाचा मान. आणि ती जी गावातून आज मिरवणूक काढली ती आमच्या गावामध्ये एवढी उत्साहाने केली जाते. तो बैल नाचावा नाचावून त्याला टिंब टिंब आज पाजलं जातं बरं का. आता ते उड्या फार मारतं. एका एका बैलाला 12 कासरे असतात बरं का आमच्याकडे. एका एका बैलाला 12 कासरे. ह्या बैलाला 12 कासरं, त्या बैलाला 12 कासरं. आणि धरणारी अशी पैलवान तरुण एकापेक्षा एक. 12 कासरं लावून सुद्धा तो बैल आज ऐकत नाही बरं का. त्याला नशा आलेली असते. आणि त्याला नाचवायचं आणि ते नाचवत नाचवत नेऊन संध्याकाळी गावाच्या बाहेर कर बांधली जाते. ती आज कर तोडायची असते. बन्नीच्या झाडाचे फांदे टाकून एक दोरी बांधली जाते. त्याला खारका खोबरे असे लावले जातात. आणि ते बैल मोकळे सोडायचे, कासरे सगळे काढायचे त्याचे. आणि त्या बैलाला मोकळं सोडायचं आणि बैल त्याच्यावरून उडी मारून पलीकडे गेला पाहिजे. आणि पलीकडे गेला आणि तो जर आपल्या वेशीतून पलीकडच्या गावात गेला तर त्या गावातली कर बंद. मग तो जाऊ नये म्हणून बंदोबस्त केला जातो. बरोबर तो बैल गोट्यातच जावा अशी योजना केली जाते. पुढं गाड्या वगैरे आडवं लावलं जातं. आणि हे केल्यानंतर ते बलोतेदार, त्या बलोतेदारांना त्या कासरं धरणाऱ्याला पाटलांच्या घरी आज जेवण असतं. असा आजचा बेंदूर सण कर्नाटकातला म्हणून कर्नाटकातल्या लोकांना सांगावं बरं. करत नसेल तर पुढच्या वर्षापासून करत जा. या पद्धतीनं करू. तुम्हाला ते कासरे बांधून नाचवण्यापेक्षा त्या बैलाला गावातून आज मिरवणूक काढायची असते वाजत गाजत बरं का. गावातून मिरवून आणि त्याला बांधायचं. 2 दिवस विश्रांती. आज त्या बैलाला थाप सुद्धा मारायची नाही. आज त्याला फार सांभाळायचं बरं का. असा हा बेंदूर सण का, त्या बैलाची कृतज्ञता. आणि ती कृतज्ञता व्यक्त आज करण्याचा योग योगायोगाने प्राप्त झाला. तीच कृतज्ञता मनुष्य जीवाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये व्यक्त केली पाहिजे. कोणती कृतज्ञता? आम्हा तुम्हाला त्या देवाने हा जन्म दिलाय. ज्या देवाने जन्म दिला त्या देवाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता काय करायचं? त्याचं कीर्तन करायचं. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. वेळेकडे बघून आपलं चाललंय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे. देवाचं भजन कशा करायचं आहे हो? ज्या देवाने आपल्याला हा देह दिला तो मोबदल्या वाचून दिलाय. कसा दिलाय? मोबदल्या वाचून, म्हणजे मराठी सांगायचं म्हणजे फ्री.
फ्री दिलाय. म्हणजे ज्याने मोबदल्या वाचून हा दिलाय तसा न मिळणारा दुर्लभ आहे. मग दिला कशा करता? ज्याने दिला त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्याचं भजन आहे. तयाचे भजन तू कोणा तयाचे भजन ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. परमार्थ कशा करता करायचा आहे? परमार्थाची साधना कशा करता करायचा आहे? टाइमपास म्हणून नव्हे, वेळ घालवण्याकरता नव्हे, त्या देवाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता परमार्थ करायचा आहे बरं का. म्हणून काही लोक परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं बरं का. काही लोक ठेवतात ना, नावं ठेवते ना, काय कामं नाहीत. भजन करणाऱ्याला कामं नाहीत असं काही लोक रिकामे टेकडी म्हणतात बरं का. पण हा परमार्थ आहे आणि परमार्थाची साधना भगवंताची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता करायची आहे. मग ती परमार्थाची साधना करायची आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? भक्ती करायची आहे. मग भक्ती करायची आहे, पण ती भक्ती कशी करायची आहे? जीवावरती उदार होऊन भक्ती करायची आहे बरं का. जीवावरती उदार होऊन भक्ती करायची आहे. मग जीवावरती उदार होऊन भक्ती करणारे जगामध्ये किती आहेत? विरा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. जीवावरती उदारून भक्ती करणारा एकच वर्ग आहे, त्याला म्हणतात जिज्ञासू. त्याला म्हणतात जिज्ञासू, त्याला म्हणतात मुमुक्षू आणि त्यालाच म्हणतात विरानी, विरहनी. मला तिकडं आणायचं आहे तुम्हाला. विरानी म्हणजे वीरत्व तिच्या अंतःकरणामध्ये जाग झालेलं आहे, म्हणजे जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आणि त्या जिज्ञासेच्या पोटी ती भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे. तुकोबारा म्हणतात ज्या ती भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे ही सामान्य नाही बरं का. ही सामान्य नाही आहे.
ज्यार्थी भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे तुकोबारे म्हणतात ती कोण आहे? महाराजांनी भक्तीचं महात्म्य सांगत असताना वर्णन केले. तुका म्हणे नवविध नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध का जाणे भक्तीचा जीवहारा तोची दैवाचा पुतळा जाणे तोची शुद्ध भक्ती भक्ती बरं का शब्द वापरला जाणीवपूर्वक तुकोबाराने वापरला. शुद्ध म्हणजे बाह्य दृष्टीनं विचार वापरला का अंतर्दृष्टीनं विचार वापरला? का अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय ही साधना घडू शकत नाही. साधना घडू शकत नाही. किंबहुना अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता निष्काम उपासना करावी लागते. हा भाग वेगळा, हा भाग वेगळा. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण झालेली आहे त्याचं जीवन शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे तो शुद्ध अंतःकरणाचा आहे बरं का. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी जन्माला येतात. इदन्न मम श्री तुकाराम महाराज वाचे शुद्ध बीजा पोटी. बीज म्हणजे कर्म बरं का, विचार. चांगल्याच अंतःकरणामध्ये चांगले विचार येतात बरं का. आणि असा भक्तीचा विचार जिच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेला आहे, नुसता प्रगट झालेला नाही, त्या भक्तीचा परिणाम ती भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे बरं का. आणि भक्ती सुखाला जी मंडळी लाचावलेली असतात ती जवळजवळ निर्लज्ज झालेली असतात. निर्लज्ज माणसं भक्ती सुखाला लाचावत नाहीत. काय कळालं तर बघा, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. भक्ती सुखाला जी लाचावलेली मंडळी आहेत ती निर्लज्ज अवस्थेला प्राप्त झालेली असतात. जग काय म्हणतं याच्याकडे ते पाहत नाहीत बरं का. जग काय म्हणतं याच्याकडे ते पाहत नाहीत. हीच अवस्था विरहिणीची आहे बरं का. हीच अवस्था विरहिणीची आहे. ती भक्ती सुखाला लाचवलेली आहे. आणि भक्ती सुखाला लाचवलेली अशी ही विरहिणी त्या भक्तीचा परिणाम भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे. संग सुख भोगायला मिळालेलं आहे. म्हणजे ती कोणत्या अवस्थेमध्ये आहे? 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील 25 अभंग होईपर्यंत.
पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग, हे क्रमाने चिंतन चालू आहे बरं का. 10व्या क्रमांकाचा अभंग आपल्या गावात आलेला आहे. पूर्वराग मी आता आपल्याला सांगू शकत नाही, पण ही विरहिणी मिलन रागामध्ये आता प्रवृत्त झालेली आहे. हा, भगवंताचं संग सुख तिला भोगायला मिळालेलं आहे. आपण मागच्या अभंगामध्ये चिंतन केलं. आणि भगवंताचं संग सुख जे भोगायला मिळालेलं आहे, त्या संग सुखाचा परिणाम ती विरहिणी सांगते. आता जे आम्हाला भगवंताच्या संगतीमध्ये जे सुख मिळालेलं आहे ते सामान्य नाही, सामान्य नाही आहे. मग ते सुख कसं आहे ती सांगते. या विश्वामध्ये जेवढी सुख आहेत त्या सर्व सुखाचा ज्या सुखामध्ये अंतर्भाव होतो असं सुख आज आम्हाला भोगायला मिळालेलं आहे 7 दिवसाकरता. मग ते कसं मिळालेलं आहे ती आपला अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगते. आम्ही भोगू सर्व सुख, आम्ही भोगू सर्व सुख, आम्ही भोगू सर्व सुख, आम्ही भोगू सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ. ती विरहिणी सांगते आम्हाला त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये जे सुख मिळालेलं आहे ते सामान्य सुख नाही बरं का. कारण सुखाचं वर्गीकरण केलेलं आहे. आम्हाला पंचविषयाच्या सुखाच्या पलीकडे सुख माहिती नाही बरं. योग साधन करत असताना त्या योगाच्या साधनामध्ये समाधीमध्ये सुद्धा सुख भोगायला मिळतं. झोपेमध्ये सुद्धा सुख भोगायला मिळतं. लग्नाचा सोहळा झाला की मुलगा झाला की सुख भोगायला मिळतं. सुखच आहे बरं का. स्वर्गातलं सुख सांगितलेलं आहे. जेवढी म्हणून जगामध्ये सुख सांगितली ती भिन्न भिन्न सांगितली बरं का. सगळी सुख सर्वांना भोगायला मिळत नाहीत आणि सर्व सुखही सर्वांना भोगायला मिळत नाही बरं का.
कारण स्वर्गातलं सुख भोगण्याकरता त्याला पुन्हा स्वतंत्र जन्म घ्यावा लागतो. स्वतंत्र जन्म घ्यावा लागतो. एक मिळाला याची मारामार. स्वर्गातलं सुख भोगण्याकरता इंद्र व्हावं लागतं आणि ते सुख भोगण्याकरता काय करावं लागतं? 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात. आपल्याला सत्यनारायणाची पूजा करता येत नाही नीट. लोक कमी दक्षिणा घेणारा भटजी समोर असा बघतात. आपण ते अश्वमेध यज्ञ कधी करावेत हो? कारण आपली पूजामध्ये सगळं काय असतं? भागवा भागवीच असतंय बरं. पूजा करणाऱ्याला विचार. पूजा करायला गेल्यानंतर हे नाही ते यजमान तर महाराज भागवून घ्या. भागवून, कारण सगळ्या गोष्टी पूजेला आणलेल्या नसतात. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, ते विनोदाने म्हणायचे, हे बघा तुम्ही पूजा करताना देवाला म्हणताय भागवा, तुमच्या आयुष्यामध्ये कसं भागवायचं तो सुद्धा भागवतोय बरं. त्या देवाला भागवण्यावरती घालू नका बरं. तुम्ही एखादा पाहुणा आला, जावई आला आणि त्या सांगितलं जावयाला हे जाडं भारडाय काय चालून घ्या, घेईल तो. ते मुलगी नांदवायची आहे की नाही सांगा म्हणतो. पण देवाच्या बाबतीत भागवा. तात्पर्य अश्वमेध यज्ञ करावे लागतात. फार त्याचा विचार मांडलेला आहे. तेव्हा स्वर्गातलं सुख भोगायला मिळतं. बरं ते भोगायला मिळालं तरी टिकण्यासारखं नाही पुन्हा. म्हणून त्या सुखाची यादी दिलेली आहे. म्हणून जेवढी या त्रिभुवनामध्ये सुख आहेत त्या सर्व सुखाचा अंतर्भाव कुठं आहे हो? भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आहे. भगवत स्वरूपाच्या ठिकाणी लक्षात ठेवा. सर्व सुख आज वास करतात कुठं हो? देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी. तिथं सर्व सुखाचा अंतर्भाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून तर नामदेव महाराजांनी वर्णन केले, तुम्हाला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे ना, मग सासूरवाडीला जाऊन चालणार नाही. सुखा लागी करी शीतल सुखा लागी करी शीतल तरी तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू पंढरीची जाय एक वेळा. मग तू अवघाची मगर तू अवघाची लागे करते करवा जरी तू पंढरी जाय करे मगर तू अवघात तू करू मगर तू अवघात तू करू मग तू अवघाशी सुखरूप होशी. अवघाशी सुखरूप होशी म्हणणं काय?
आणि सर्व सुख म्हणणं काय एकच बरं का. कारण सर्व सुखाचा अंतर्भाव त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे बरं का. संतांनी वर्णन केले सुखाचा सुखनिधी सुख सागर सुख सागर जोडला. म्हणून काळ सुखाचा निधी आणि सुख सागर दोन विशेषण वापरलेत, निधी आणि सागर. आणि इथं ती विरेणी सांगते, इथं सर्व सुख शब्द वापरते बरं का. हा ते सर्व सुख म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे, किंबहुना सर्व सुख म्हणजेच परमात्मा. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार माळा. हे सर्वांनी वर्णन केले. सर्व सुखाच्या गरजनी म्हणे शारंग धर सर्व सुखाच्या गर वापर उमादेवीवर. सकल संतांनी हेच वर्णन केले. लक्षात ठेवा, तुकोबारांनी हेच वर्णन केले. ती विरणी जी सांगते ना, जो परमात्मा आज त्या परमात्म्याचं संग सुख भोगायला मिळालं, तो परमात्माच सुखरूप आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. त्या भगवंताचंच वर्णन केले बरं का. नाम तो सर्व सुखाचा आगर आहे, पुष्कळ प्रमाणात त्याच्याकरता. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते देवीन जीवा सुख नोहे. असं हे परमात्मरूपी सुख, त्या सुखाला सर्व सुख म्हटलंय बरं का. एक परमात्म सुख जर भोगायला जीवनामध्ये जर मिळालं ना, महाराज म्हणतात जीवनामध्ये इतर सुखाची इच्छा अंतःकरणामध्ये राहणार नाही. आणि असं सर्व सुख आज आम्हाला भोगायला मिळालं, सर्वांना मिळत नाही. आम्ही वर्णन करतोय, काय भोगायला मिळालंय वर्णन करतो देवाचं. वर्णन करणाऱ्याला हा अनुभव नाहीये, पण ही विरणी अनुभव सांगते. ती सुख भोगून आम्हा तुम्हाला सांगते बरं का. आता जे मला सुख भोगायला मिळालेलं आहे ते कसं मिळालेलं आहे, सर्व काळ सर्व काळ. पण ज्या सर्व सुखाचा अनुभव आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, ते काही कालापुरतं सुख भोगायला मिळालेलं नाही बरं का. सर्व काळ, सर्व काळ म्हणजे जसं नामदेव महाराजांनी वर्णन केले, थोडं वेगळ्या कारणाने वर्णन केले. आम्हा तुम्हाला दिवाळी कधी येते? दिवाळीला नोव्हेंबर महिन्यात येते ना, का ऑक्टोबर? नाही, दिवाळी येते एवढं तर माहित आहे ना. आम्हाला दिवाळी वर्षातून एकदाच आहे. आम्हाला दिवाळी वर्षातून एकदाच आहे. ती कधी? अश्विन महिन्यामध्ये.
अश्विन वद्य पक्षामध्ये मराठीमध्ये फक्त वर्षातून एकदाच मला सर्व काळ संबंध सांगायचा आहे बरं का. नामदेव महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये 12ही महिने सर्व काळ दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हाले दिवाळे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी नित्य म्हणणं का आणि सर्व काळ म्हणणं का एकच बरं. म्हणजे आमच्या भक्ताच्या जीवनामध्ये आम्हाला दिवाळी अखंड आहे. आम्हाला शिमगा माहितीच नाही. शिमगा माहितीच नाही. जसं नामदेव महाराज वर्णन करतात तसं ती विरईने म्हणते आज आम्हाला जे सुख भोगायला मिळालं ते सर्व काळ आजपर्यंत कोणालाही मिळालं नाही. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केले. योगिया मुनिजना ध्यानी हे सुख आसनी शयनी हरी सुख फावले रे हरी सुख फावले रे. कोणाला फावले? गोकुळीच्या गाई गोदना सकळा हरी सुख फावले रे हरी सुख फावले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले ते सुख सवंगडिया दिदले हरी सुख फावले रे. काही दिवसाकरता कायमच बरं का. तसं ती विरईनं सांगते आज आम्हाला या भगवंताचा संग घडला आणि त्या संगतीचा परिणाम आम्हाला जे सुख भोगायला मिळालेलं आहे सर्व सुखामी भोगू सर्व काळ असा कोणताच काळ नाही की त्या काळामध्ये आमच्या वाट्याला हे सुख नाही आहे. सर्व काळ शब्दाचे बरेच अर्थ होतात. सर्व काळ म्हटलं तर 3 अवस्था घ्यावं का. सर्व काळ म्हणजे 3 अवस्था. 3 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तिन्ही अवस्थेमध्ये आम्हाला सुख आहे. आम्हाला फक्त झोपेमध्येच सुख आहे. झोपेतून उठल्यानंतर दुःख सुख नाही आम्हाला, दुःख आहे. काही लोकांना जागृतीमध्ये सुख आहे, झोपेत सुख नाही आहे. झोपच लागत नाही काही लोकांना. बरोबर आहे की नाही? लागते. यांना भेटा, यांची मुलाखत घ्या शेवटी. यांच्या वाट्याला झोपेचं सुख बरोबर आहे की नाही? खरंच नाही बरं का. त्यांनी फार प्रयत्न करतायत. मी त्यांना प्रयत्नही सांगितला. बरेच लोक. मी त्या पनवेलजवळ कार्यक्रमाला जातो. तिथला एक आपल्या वयाचाच आहे. त्याचा साऊंड सिस्टीम आणि मंडपाचा व्यवसाय. ते म्हणते मला महाराज 1 तासाच्या वर झोप लागत नाही म्हणते. किती? 1 तासाच्या वर झोप लागत नाही. काय लोकांना 8 तास झोपा पुरत नाही. 8 तास सुद्धा कमी पडतात. 1 तासाच्या वर झोप लागत नाही म्हणतोय तो. मी कशा करता सांगतोय, काही लोकांना झोपेमध्ये सुद्धा सुख नाही आहे. काही लोकांना जागृतीमध्ये सुख आहे. काही माणसं स्वप्नाच्या सुखावरती जगणारे. फक्त स्वप्न रंगवत राहायची. स्वप्न रंगवत राहायची. त्यात किती गेलेला वेळ कळत नाही बरं का. मी बरीच स्वप्न रंगवत बसतो. माझं सांगतोय.
मी असं विचार करतोय कीर्तनाला जायचं ना, कुणाचा संबंध येऊ नये. घरातून सांगायचं पंचपदी सुरू झाली काय मला सांगा. पंचपदी सुरू झाली की डोळं झाकले की इथं बरोबर विनायकाला उभा. जय विठ्ठल झालं की लोकांनी बघायच्या आधी पुन्हा घरात. नाही असं मी स्वप्न बघतोय. मी खरं सांगाल विनोदाने नाही बरं का. अशी मी रोज स्वप्न बघतोय, कोणाचा संबंध चिवून कुठेही लांब कीर्तन असो, पंचपदी सुरू झाली की घरातून फोन करायचा, सुरू झाली का फेटा बांधून चित्त बरोबर विठोबा रुक्माला प्रगट व्हायचं बरं. होता येतं योग साधनेनं बरं का. योग साधनेनं होता येतं. स्वप्नामध्ये असं सुख रंगवणारी बरीच मंडळी, त्यातला माझा अनुभव मी आपल्याला सांगितला. पण काही लोकांना जागृतीत स्वप्न आहे, काय सुख आहे, काही लोकांना स्वप्नामध्ये सुख आहे, काही लोकांना झोपेमध्ये सुख आहे. एक अवस्थेमध्ये आहे तर एक अवस्थेमध्ये नाही आहे. पण ती विरईने सांगते तिन्ही अवस्थेमध्ये आम्ही हे सुख भोगतोय बरं का. तिन्ही अवस्थेमध्ये नवे नवे कसं काय. तुकोबारांनी त्याचं थोडंसं विश्लेषण केलंय. आम्ही तिन्ही अवस्थेमध्ये सुख बघतो. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, आनंद निर्भर तुल्लता तो तुल्लता तो तुल्लता तो आनंद निर्भर तुल्लता तो तुल्लता तो तुल्लता तो सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार. आनंद निर्भर दुर्लता तो दुर्लता तो दुर्लता Hare
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर तसो. ल्यालो शब्द आहे. ल्यालो आणि लेवणं दोन शब्द आहेत बरं का. हे महिलांना पाठ आहेत, पुरुषाला नाही बरं का. त्यांना लेवायला आणि नेसायला फार आवडतं. माहेरला गेल्यानंतर माहेरच्या लोकांनी खायला नाही काहीतरी दिलं तरी चालेल, पण लेवायला आणि नेसायला दिलं पाहिजे. त्याच्यावरती त्या सुखी होतात बरं का. त्यांना काही अपेक्षा नाही. तिकडे गेल्यानंतर भाजी भाकरी खायला मिळाल तरी चालेल, पण येताना साडी नेसूनच पाठवलं पाहिजे. घरात वजना एवढ्या असल्या तरीही लेवायला नेसायला आवडतं. मला त्यातला भाव प्रकट करायचा आहे. हां, सर्व काळ सर्व सुख भोगू. वस्त्रही सुखाचंच, अलंकारही सुखाचेच आणि भोगणाराही म्हणजे वेगळं राहिलंय काय. परवा आपण चिंतन करून गेलो. झोपायची शेजही सुखाचीच, वरचं अंगावरती पांघरून घ्यायचं ही सुखाचंच आणि झोपणाराही सुखाचे शेजारी ओढे. याला म्हणतात सर्व काळ बरं का. हा, तिथं आता त्या वृत्तीचा विषयाशी संबंध राहिलेला नाही, किंबहुना तिथं विषय सिद्ध होतच नाही. विषय सिद्ध होतच नाही. हा, विषयाचा अभाव आहे. हा, विषयाचं सुख कुठपर्यंत. कुठपर्यंत. हा, सर्व सुखाचा अनुभव येत नाही तोपर्यंत बरं का. चहा आणि कॉफी मध्ये काय फरक आहे. काय फरक आहे. फरक असला पाहिजे ना. चहाची चव वेगळी आणि कॉफीची चव वेगळी. चहाची चव चांगली का कॉफीची चव चांगली. पहिला कॉफी प्यावी का पहिला चहा प्यावा. हा, पहिला कॉफी पिल्यानंतर पुन्हा चहा प्यावा. चहा पिल्यानंतर कॉफी पिण्याची इच्छा होत नाही. आत्मसुखाची या गोडिया लोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानो नाही सर्व काळ सर्व सुख भोगू. ही अवस्था आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. ती विरयिनी सांगते, स्वानुभवाने सांगते बरं का. पण त्या विरयनाला विचारलं, हे सुख भोगण्याकरता तुला काय करावं लागलं. तोडिले जाळ मोहपाश. अवघड आहे बरं का. पाश, जाळ शब्द वापरा. जाळ म्हणजे जाळ म्हणजे बंधन. आणि ते 3 गुणाचं बंधन आहे. त्रिगुणात्मक सत्व रज आणि तम. त्याच्यापासून मोहपाश निर्माण होतात. ती म्हणते हे सर्व सुख भोगण्याकरता ही सर्व बंधन मी तोडली. म्हणजे काय केली. हा, 3 गुणाचा त्याग करावा लागला. 3 गुणाचा त्याग करावा लागला म्हणजे काय व्हावं लागतं हो. गुणातीत व्हावं लागतं. आणि 3 गुणाचा त्याग करणं इतकं सोपं नाही. हे 3 गुण कसे माणसाला बांधतात विस्तार आहे त्याचा. वेळेचं भान ठेवून थोडासा सांगण्याचा विचार करतो. वेळ कमी आहे पण चिंतन सांगणं गरजेचं आहे. त्याच्याकरता 14वा अध्याय 6वा 7वा आणि 8वा 3 श्लोक आहे का पाठ.
गजानन महाराज, आपण दरवर्षी गीता शिकवताय मुलांना, गीता पाठ असेल ना? 14व्या अध्यायातला 6वा श्लोक, 7वा श्लोक आणि 8वा, तीन श्लोकामध्ये 3 गुणाचं वर्णन केले. सत्वगुणाचं काय स्वरूप आहे, रजोगुणाचं काय स्वरूप आहे आणि तमोगुणाचं काय स्वरूप आहे. आणि त्या 3 गुणावरती ज्ञानोबरांनी एवढा विस्तार केलाय, फार विस्तार केलाय बरं का. 3 गुणाचं वर्णन केले. तत्र सत्वम निर्मलत्वात्. हां, त्या सत्वगुणाचं वर्णन करताना असं वर्णन केले भगवंतानी की सत्वगुण अतिशय निर्मळ आहे बरं का, अतिशय स्वच्छ आहे. इतका स्वच्छ आहे, सत्वगुणातली माणसं ही शुद्ध असतात बरं का, कारण तो गुणच शुद्ध आहे. पण त्या सत्वगुणाचं वर्णन करताना असं वर्णन केले भगवंतानी की त्या सत्वगुणामध्ये मनुष्याला ज्ञानाचा अनुभव येतो आणि सुखाचा अनुभव येतो. जे माणसाला खरं सुख होतं ते कधी सुख होतं, सर्व सुखाचा अनुभव येण्याकरता सत्वगुणात जावं लागतं. सत्वगुण जागा झाल्याशिवाय ज्ञानही होत नाही आणि सत्वगुण जागा झाल्याशिवाय सुखाचा अनुभवही येत नाही बरं का, सुखाचा अनुभव येत नाही. म्हणून तर अडचण आहे. जाता जाता तुम्हाला विचार सांगतो, झोपेमध्ये जे सुख मिळतं त्या सुखाचं वर्णन करताना आपल्या स्वरूपाचंच वर्णन केलेलं आहे. पण झोप माणसाला कधी लागते हो? तमोगुण जागा झाल्याशिवाय झोप लागत नाही. हा, झोप हे तमोगुणाचं कार्य आहे बरं का. झोप हे तमोगुणाचं कार्य आहे आणि तमोगुणाचं कार्य असल्यामुळे त्या तमोगुणाने ते आच्छादित केलेलं सुख असल्यामुळे त्याला ब्रह्मसुख म्हणता येत नाही. ही अडचण सांगितली बरं का तिथं. मग सत्वगुण झाल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही आणि सत्वगुण जागा झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. मग त्या सत्वगुणाचा परिणाम सांगत असताना ज्ञानोबरांनी एवढा विस्तार सांगितलाय. सत्वगुणामध्ये माणसाला ज्ञान होतं आणि सत्वगुणामध्ये ज्ञान झालं की तो म्हणतो माझ्यासारखा ज्ञानी ह्या बेळगाव भागात नाही, संप्रदायात नाही, महाराष्ट्रात नाही, माझ्यासारखा मीच ज्ञानी असं सत्वगुणामध्ये ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाविषयी निर्माण होणारा जो अहंकार, अहंकारालाच बंधन म्हटलेलं आहे. आणि हे बंधन तोडून देवाकडे जाणं इतकं सोपं नाही. आणि ती म्हणते मी तोडी येले. म्हणजे ज्ञानाचा अहंकार टाकावा लागतो, सुखाचा अहंकार टाकावा लागतो. माझ्यासारखी विद्वत्ता कोणाचीच नाही बरं का, विद्वत्ता कोणाची नाही. हे सत्वगुणामध्ये ज्ञान झाल्यानंतर त्या अहंकाराने तो बांधला जातो. किती बांधला जातो? तुकोबारांनी वर्णन केले, मज होनी ज्ञानी कोण आहे, मज होनी ज्ञानी कोण आहे, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, अल्पविद्यापरी मज होनी ज्ञानी कोण आहे, मज होनी ज्ञानी कोण
सुरुवातच आहे बरं काही. अल्पविद्यामनी बरी गर्व शिरोमणी. मी काल चिंतन करताना मजवणी ज्ञानी कोण आहे, मजवणी ज्ञानी कोण आहे, मला एवढं आठवायला लागलं. त्याच्या अलीकडचं आठवण्याचं बरं का. शोध घेतल्यानंतर हे प्रमाण निघालं. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. सुरुवात आहे अभंगाची, पहिलंच शर आहे, तुकोबारांचंच आहे. तात्पर्य सत्वगुणामध्ये ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा अहंकार निर्माण होणं हो, हेच सत्वगुणाचं बंधन आहे बरं का. आणि ह्या बंधनाला तोडल्याशिवाय सर्व सुखाचा अनुभव घेता येत नाही. विस्ताराने त्याचं वर्णन केले ज्ञानावर. मी एकत्र मेळ घातलाय बरं का, एकत्र मेळ घातलाय. जवळजवळ 10-15 ओवे मी रात्री 11 वाजता वाचल्यात बरं का. मला ही वेळ कमीच आहे. प्रत्येक त्या श्लोकावरती 10-15 ओवे रात्री 11 वाजता 3 श्लोकाच्या ओव्या वाचल्या. त्यातलं काय थोडं डोक्यात राहिले तेवढंच सांगालो मी आपल्याला. तोडी येले जाळ म्हणजे बंधन बरं का. आणि सत्वगुणाचं बंधन, तमोगुणाचं बंधन आणि रजोगुणाचं बंधन, ही तिन्ही बंधनं सोडल्याशिवाय आपल्याला सर्व सुखाचा अनुभव घेता येत नाही. म्हणून तर तुकोबारांनी तुम्हाला उपदेश केलाय. नको नको मना गुंतू माया गाय. काळ आला जवळी ग्रासावया, आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बाजेवा. नको नको मना गुंतू माया जाळे. तेने माया जाळ माया जाळ. हरे हरे गोविंद हरे हरे गोविंद माया हरी हरी तुम्ही म्हणारे सक. तेने माया जाल तोडिले जाल. मोहपाश, मोह ते पाश निर्माण होतात, त्यात मनुष्य अडकला जातो बरं का. आणि एक ज्ञानाचा अहंकार निर्माण होतो. आणि दुसरं वर्णन केले त्या सत्वगुणामध्ये सुख भोगायला मिळतं. त्या सुखाला भोगल्यानंतर त्याला वाटते माझ्यासारखं सुख कोणाच्याच वाट्याला नाही बरं का, कोणाच्याच वाट्याला नाही आहे. परवा एकाकडे गेलो, हे 8 दिवसातलीच गोष्ट आहे. आपला एक भक्त आहे पुण्याला, आणि महाराज एकदा पुण्याला आला की माझ्याकडे या. मुंबईला कार्यक्रमाला जायचं होतं, त्याला येता येता म्हटलं तुझ्याकडे येणार आहे. वा वा, मला महाराज फार भाग्य म्हणाला माझं. नुसतं येणार नाही म्हटलं, भोजना करता. मग काय फारच भाग्य म्हणाला. तो गाडी घेऊन आला. मला वाटते 10-15 लाखाची गाडी असेल. गाडी घेऊन आला, मला कंपनीमध्ये नेलं, कंपनी फिरून दाखवली. म्हणजे महाराज सगळं आता माझ्या जीवनामध्ये मी मिळवले, आता कुठंतरी एकांतात जावं असं वाटतं मला. कसं काय?
मला त्याचं बोलणं पटना बरं का. त्यानं मला घरी नेलं. तो बंगला पाहिल्यानंतर लक्षात आला, असा बंगला आपल्याला वाटलं तिथंच राहावं, इकडे येऊच नाही. नवरा बायको दोघंच, एक लहान मुलगी. मी त्याचा खर्च विचारला नाही त्याला. माझ्या अंदाजाने कमीत कमी 50 लाखाच्या घरात असेल तो बरं का. पण आज इतकी व्यवस्था चांगली. मी टॉयलेटला गेलो, बाहेर येऊन वाटतं ना, सुगंध तिथं बरं का. फार चांगलं ते त्यांनी केलं होतं. मला सांगायचं आहे, सुख आहे ते. तेव्हा माझी इच्छा होती एवढ्या एवढ्या किमतीची गाडी घ्यायची आणि असा असा बंगला बांधायचा. आता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आता कुठंतरी एकांतात सुख भोगायला जावं. म्हणजे सुख भोगलेलं एवढं माझी इच्छा होती, असा बंगला मिळावा आणि अशी गाडी मिळावी की माझ्यासाठी कोणाला मिळू नये. बंगला आणि गाडी हे कधी येते? हे सत्वगुणामध्ये सुख भोगायला गेल्यानंतर त्या सुखाविषयी निर्माण होणारा जो त्याला पाश म्हटले, त्याला जाळं म्हटले, त्याला बंधन म्हटले बरं का. मनुष्य त्याच्यामध्ये आज अडकला जातो. त्या सुखातून माणसं बाहेर येत नाहीत. पण ती विरहिणी सांगते, हे मी बंधन तोडलं. एक सत्वगुणाचा विचार मांडलेला आहे. त्याच्या पुढं रजोगुणाचा विचार आहे. रजोगुणामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये लोभवृत्ती जन्माला येते. लोभवृत्ती एवढी जन्माला येते, एवढी वृत्ती त्याच्या जीवनामध्ये जन्माला येते. त्याला वाटते सगळं मीच मिळवावं, सगळं मीच मिळवावं. आणि त्या लोभातून त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी चंचलता निर्माण होते, एवढी चंचलता निर्माण होते, तो वाऱ्याच्या घोड्यावरती बसून विहार करतो बरं का. असं ज्ञानोबांनी वर्णन केले. म्हणजे एवढी चंचलता निर्माण होते, तो स्थिर कधी राहत नाही. त्या सत्व रजोगुणामध्ये एवढा लोभ निर्माण होतो, एवढा लोभ निर्माण होतो, त्याला ते मन गप्प बसू देत नाही. एक धंदा काढला की त्याच्यापेक्षा दुसरा काढावा, दुसरा काढला की त्याच्यापेक्षा मोठा काढावा, त्याच्यापेक्षा त्याच्या मोठा काढावा. उद्योग धंदे काढण्यामध्ये तो शेवटी उद्योगपती होतो. एवढं मिळवून सुद्धा त्याला वाटतंय कमीच मिळवले बरं का, मी कमीच मिळवले. नवे नवे ते मिळवत असताना ज्ञानोबा शब्द वापरला. त्याला उद्या मेरू पर्वतासारखं जरी धन मिळालं तरी तो म्हणतो कमीच मिळालंय. हे रजोगुणाचं वर्णन केले बरं का. त्या रजोगुणामध्ये एवढा लोभ वाढला जातो, एवढा लोभ वाढला जातो. आणि त्या लोभाचा परिणाम लाभाची सोशे पुढे चाले म्हणा. लाभाची सोशे पुढे चाली मना. धनाचा कृपणा लोभ जैसा. म्हणून तुकोबांनी दृष्टांत देऊन त्या भगवंताची आवड व्यक्त केलेली आहे. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा परी. रजोगुणामध्ये लोभ आणि त्या लोभामध्ये माणसं अडकली जातात. किती अडकली जातात तो गुरुवारी साखरे महाराज नेहमी उदाहरण सांगायचे. एखादा लोभी मनुष्य कोम्यात गेला, कोम्यात
बेशुद्ध पडला. त्याला जर शुद्धीवरती आणायचं असेल तर डॉक्टर नाही बोलवायचा बरं का. त्याला डॉक्टर बोलवायचा नाही. ओंजळमध्ये 10-10 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्याच्या कानाजवळ वाजवायचं. त्याच्या कानाजवळ पैशाचा आवाज आला ना, तो बेशुद्ध झालेल्या शुद्धीवरती येतो. याला म्हणतात लोभी. याला म्हणतात लोभी. हा, लोभ त्या रजगुणामध्ये निर्माण होतो आणि त्या लोभामध्ये मनुष्य बांधला जातो, अडकला जातो. ती विरेणी सांगते, मी ते बंधन तोडलं. हा, सत्वगुणाचं बंधन तोडलं, रजगुणाचं बंधन तोडलं, तमोगुणाचं बंधन. तमोगुणाच्या बंधनाचं वर्णन करताना 3 सांगितले: निद्रा, आळस आणि प्रमाद. तमोगुणी माणसाला झोप फार आवडते. ज्ञानोबांनी वर्णन केले, तो तमोगुणी मनुष्य म्हणतोय, उद्या ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी मला मिळालं तरी झोप कमीच म्हणतोय. ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी भोगायला मिळालं झोपे करता तरी त्याला कमीच बर का. हा, तमोगुणी माणसं नेहमी अंगाला आळेपळे देतात, नेहमी जांभया देतात. इदन्न मम, श्री ज्ञानेश्वर महाराज वाच. वाचा तुम्ही त्याच्या उभ्या, मी सार सांगतो बरं का. तमोगुणी म्हणजे हा, चालता बोलता आळशी माणूस. किती आळस हो. एक मनुष्य जांभळ खात बसला होता आणि जांभळ खाता खाता ते जांभळ त्याला मिश्या होत्या अशा, आणि ते जांभळ एक तोंडात टाकताना ते मिशीवरती जाऊन बसलं वरती बरं. आता ते खाता करता ते मिशीवरचं जांभळ काढायचं आणि तोंडात घालायचं. एवढा अशी रस्त्याने चालला होता. ओ गोविंदराव वेगळ्या म्हणाला. म्हणजे काय नाही, मिशीवरती अडकलेलं जांभळ तेवढं तोंडात टाका म्हणाला. किती आळशी असेल बघा. तमोगुणाचा पुतळा. तमोगुणाचा पुतळा. तमोगुणाचं वर्णन करताना असं वर्णन केले, मनुष्य सदा निषिद्ध कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होतो. तमोगुणी मनुष्य सतत झोपेमध्ये आपला काळ घालवतो बरं का. सतत झोपेपेक्षा त्याला काहीही प्रिय नाही. म्हणून पहिला निद्रा म्हणजे झोप त्याला फार आवडते. दुसरं आळस आणि प्रमाद म्हणजे तो काय वाईट करील सांगता येत नाही बरं का. आपण कल्पनाही करू शकत नाही. एखादा दरोडेखोर करणार नाही, याच्या पलीकडे जाऊन तो करेल. कोण? तमोगुणी मनुष्य बरं का. त्याला प्रमाद म्हणतात. हे 3 गुण, त्या 3 गुणाच्या अधीन राहतो. हे त्या तमोगुणाचं बंधन आहे. आणि 3 गुणाचं बंधन तोडणं इतकं सोपं नाही आहे. मग 3 गुणाचं बंधन तोडणं जर सोपं नाही तर ते 1 तासात सांगण्यासारखं आहे का. पण ती विरहिणी सांगते, त्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता मी काय केलं. तोडिले जार. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, पण कधी तोडिले जाल मोहपाश. हे मोहपाशाचं निर्माण झालेलं बंधन, ह्या सर्व बंधनाचा मी त्याग केला. ते तोडलं आणि तोडून मी त्या अवस्थेला प्राप्त झाले. एवढंच केलं नाही, ते तोडलं म्हणजे नेमकं काय केलं. असा या 3 गुणाने संपन्न असणारा माझा संसार रूपी पती आहे. 3 गुणाने संपन्न असणारा माझा पती आहे. संसार हा 3 गुणाशिवाय होत नाही.
नाही. आणि 3 गुणांनी संपन्न असणार हा माझा पती, मी त्या पतीचा त्याग केला. हे सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडिले जाळ मोहपाश, याजसाठी सांडिले भ्रतार. भ्रतार म्हणजे नवरा. ते सर्व सुखाचा अनुभव येण्याकरता ती विरहिणी आपला स्वानुभव सांगते. आम्ही काय केलं, इथं ते रूपक केलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. बुद्धिरूपी स्त्री आहे आणि त्या बुद्धिरूपी स्त्रीचा पहिला पती आहे संसार रूपी. लग्न झालेल्या नवऱ्याला सोडून जी परपुरुषाकडे जाते तिला काय म्हणतात, व्यभिचारी म्हणतात बरं का. ही व्यभिचारीची स्त्रीचं वर्णन चाललंय बरं का. तुम्हाला माहिती आहे ना, कळण्याकरता सांगावे बरं का. आपल्या लग्न झालेल्या नवऱ्याला सोडून परमात्मा रूपी त्याला नवऱ्याकडे ती निघालेली आहे, ज्याच्याबरोबर यज्ञ म्हणजे अग्नी, देवता आणि ब्राह्मण याच्या साक्षीने लग्न लागलेलं आहे. त्याला सोडून
परपुरुषाकडे जाणे याला व्यभिचारी म्हणतात बरं का. आणि ही स्त्री तिने विचार केला, या संसार रूपी पती बरोबर मी इतकी वर्ष प्रपंच केला, संसार केला, पण मला सर्व सुख भोगायला मिळालं नाही. आता याला सोडलेलं बरं, याला सोडलेलं सोडियले. कारण संसार 3 गुणाशिवाय होत नाही. का होतोय? आणि 3 गुणाचा त्याग केल्याशिवाय सर्व सुखाचा अनुभव घेता येत नाही. मग त्या सर्व सुखाचा अनुभव येण्याकरता याजसाठी सांडिले भरतार याच्याकरता, त्याच्याकरता म्हणजे सर्व सुखाचा अनुभव घेण्याकरता, याच करता मी माझ्या पतीला मी सोडलं असं ती सरळ सरळ सांगते बरं का. सरळ सरळ सांगते. म्हणून मी आरंभाला शब्द बोलून गेलो. आता आठवा. आता ती निर्लज्ज झालेली आहे. आता ती निर्लज्ज झालेली आहे. आता जग काय म्हणतो, म्हणू शिंदळी, म्हणू मला आता वाळी टाकलं तरी चालेल, मला शिंदळी म्हटलं तरी चालेल, पण मी आता माझ्या पतीचा मात्र मी पतीला सोडलेला आहे. कंसात घटस्फोट घेतलेला आहे. घटस्फोट घेतलेला का? मला आतापर्यंत सर्व सुखाचा अनुभव याच्या संगतीमध्ये आला नाही. का आला नाही? महाराजांनी वर्णनच केलंय त्याचं. संसार दुःख मूळ अहो तिथं सुख नाहीच आहे. सुख नाहीच आहे, केवळ दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार सांडिले याजसाठी. मला सर्व सुखाचा अनुभव या पतीच्या संगतीमध्ये आला नाही. म्हणून या संसार रूपी प्रपंच रूपी मी पतीला आता सोडलेला आहे. आणि सोडून मी आता रमले. कुठं रमले? परपुरुषाशी. तो परपुरुष कोण? प्रकृतीच्या पलीकडे असलेला, प्रकृतीच्या पलीकडे असलेला म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे असलेला असा परमात्मा. आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मी आता रातले. रातले म्हणजे रतले. रतले म्हणजे आता मी रमले बरं का. आता मला त्या प्रपंच रूपीच्या पतीचं देणं घेणं आता मला काही राहिलेलं नाही. केवळ याच्याकरता, तो सुखाचा अनुभव घेण्याकरता याजसाठी सांडिले भ्रतार रातले या परपुरुषाशी. त्या परपुरुषाच्या ठिकाणी मी आता रममान झालेले आहे. आता मी इतकी तिथं रमलेले, इतकी तिथं मी रमलेला आहे. आता मी समाजाचा, माझ्या जीवनाचा मी आता विचार केलेला नाही आहे. त्या विरहिणीला विचारलं, बरोबर आहे, त्या प्रपंच रूपी पतीचा तू त्याग केलास आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा त्याचा अंगीकार केलास. पहिल्या पती बरोबर संसार केला, तुला काय मुलं बाळ झाली नाहीत का? झाली ना, झाली. आता दुःखाच्या पोटी सुख जन्माला येईल का दुःख जन्माला येईल? दुःख. दुःखाची, दुःखाच्या पोटी सुख कधी जन्माला येत नाहीये. मग तिला विचारलं, त्या पतीचा त्याग करून प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या पतीचा जीवनामध्ये स्वीकार केला आणि तिचा स्वीकार केल्यानंतर जर तुला राहिलं तर, तिचा शब्द वापरलाय महाराजांनी, काय, तू जर गरोदर राहिलीस तर तुझ्या पोटी जन्माला येतील मग काही गती
ती म्हणते माझ्या पोटी आता जन्माला कोणी येणार नाही, काय येणार नाही त्याचं कारण ती शेवटच्या चरणात सांगते. तुका म्हणे आता गर्मनये धरू, औषध ते करू फळ नव्हे, याजसाठी सांडिले भ्रतार, रातले या परपुरुषाशी. ती विरहिणी शेवटी सांगते त्या परपुरुषाचा स्वीकार केल्यानंतर मी आता ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे? इथं शब्द वापरला, गर्भ शब्द वापरलाय. ती सांगते आता माझ्या अंतःकरणामध्ये वासनारूपी गर्भ निर्माण होणार नाही, आणि वासनारूपी जर गर्भ निर्माण झाला की जन्मरूपी फळ येतं बरं का त्याला. जन्मरूपी फळ संतती निर्माण होते. ती म्हणते आता माझ्या अंतःकरणामध्ये वासनाच निर्माण होऊ देणार नाही, वासनाच निर्माण होऊ देणार नाही. वासना निर्माण झाली की जन्म घ्यावा लागतो. वासनेच्याच पोटी जन्म घेणे लागे. म्हणून वासनेचं वर्णन करताना काय वर्णन केले? वासना बायको शेजारी, त्या वासनेलाच बायको म्हटले बरं का. आणि त्या वासनेच्या पोटीच सर्व जन्माला येतं. ती म्हणते आता मी वासनाच निर्माण होऊ देणार नाही. का निर्माण होऊ देणार नाही? ज्या पतीचा जीवनामध्ये स्वीकार केला हा तिथं वासनेचा संबंध नाही आहे. नंतर त्या 3 गुणाच्या पलीकडे
गुणाचा संबंध आला की त्या त्या गुणाच्या संबंधाने तादात्म्य निर्माण होतं आणि तादात्म्य निर्माण झालं की अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते. फार वर्णन केले तिथं ज्ञानोबाऱ्यांनी, फार सुंदर वर्णन केले, विस्ताराने वर्णन केले बरं का. इच्छा एक कुमारी झाली ती कामाच्या तारुण्या आली. ते विवेचन तुम्ही वाचा एकदा. इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली ती ना, ती प्रगट होते बरं का. म्हणून ती म्हणते मी असं आता जीवनामध्ये ठरवले की वासनेला अंतःकरणामध्ये जागा द्यायची नाही. गर्भ नये धरू आता तुका म्हणे, का मी तसं औषधच घेतलंय. आता सुद्धा हे निघाले बरं का, मुलं होऊ नयेत. आता माणसं पूर्वी हम दो हमारे दो होते, त्याच्यावर माणसं हम दो हमारा एक, याच्या पुढं हम दो संतती नको बरं का, हम दोच अशी पुढं परिस्थिती निर्माण होणार आहे बरं का, लक्षात ठेवा. ती म्हणते असं मी जीवनामध्ये औषध घेतलेलं आहे, असं औषध घेतलेलं आहे, त्या औषधाचा परिणाम हे निर्माणच होणार नाही. असं औषध कोणतं? ज्ञानरूपी, ज्ञानरूपी औषध मी जीवनामध्ये घेतलेलं आहे. आणि ते ज्ञानरूपी औषध एकदा जीवनामध्ये जर आपण स्वीकारलं तर वासना निर्माण होत नाही. म्हणून तर ज्ञानोबांनी तुकोबांनी वर्णन केलंय, ब्रह्मरस गोडी तयासी पावते वासना गोडी दयाशी पावली वासना निमाली समोजाची औषध. असं घेतलं की ब्रह्मरस ब्रह्मज्ञान, आणि ते एकदा घेतलं की त्या ज्ञानाचा परिणाम वासना शिल्लक राहत नाही. वासना शिल्लक राहत नाही नाम त्याच्या पोटी पुन्हा जन्म नाही. जिथं जन्म नाही तिथं मरण नाही, जिथं मरण नाही तिथं जन्म नाही. का? आता ते बीज बीज रूपाने बीज राहिलंच नाही. ते बीज अज्ञानासहित निवृत्त झाला. बीज बाजूनी केलेला जन्म मरण नाही. अशा अवस्थेला आम्ही प्राप्त झालो. आणि प्राप्त होण्याकरता मला काय करावं लागलं? ह्या 3 गुणाचं बंधन मोहपाश तोडावा लागला आणि प्रपंच रूपी पतीला सोडावं लागलं. तेव्हा ही अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणून ती वर्णन करते, याजसाठी सांडेला व्रतार रातले या परपुरुषाशी ज्ञानेश्वर सर्व सुखामी भोगू सर्व काळ तोडिले जाळ मोहपाश याजसाठी सांडिले भ्रतार रातुलो या परपुरुषाशी तुका म्हणे आता गर्भ नये धरू औषध ते करू फळ नवे याजसाठी सांडिले व्रतार रातले या परपुरुषाशी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा धावता विचार सांगितला. विरहिणी प्रकरण आहे, आपण निवडलंय, फार चिंतनीय आहे.
पण ते आपण निवडलेलं आहे. त्या निमित्ताने काही अभ्यास करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यातून तुकोबारांना एक विचार सांगायचा आहे. हां, अशी ही अवस्था भक्तीच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त करता येते आणि हा भक्तीचा शिकार जीवनामध्ये सर्वांच्या घडावा. हळूहळू का होईना, या जन्मामध्ये नाही झालं तर पुढचा जन्म याच्याकरता घ्यावा. हे भक्तीचं सुख भोगण्याकरता, तेव्हा भक्तीचं ते महात्म्य सांगण्याकरता हा विचार तुकोबारांनी अतिशय मार्मिक सांगितलेला आहे. जो विचार सांगितला, अशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये भगवत कृपेनं हळूहळू का होईना निर्माण व्हावी आणि एकदा त्या साधनेतून आम्हाला ते सर्व सुख भोगायला मिळावं, एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडी दोषेश, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम.